नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट शेअर मार्केट चॅनलमध्ये. आज आपण पहिल्यांदा ॲनालिसिस करून घेऊ, नंतर फंडामेंटल चेक करू. आज गोल्डचं मार्केट बघा, हा XAU USD चार्ट आहे ग्लोबल इंडेक्सचा. तर तुम्हाला ह्याचे पहिले ॲनालिसिस करून बघू आपण, नंतर बाकीचं पुढचं बघू. आता इथं बघा, पहिला ट्रेड इथं प्लॅन झालाय बघा. जास्त वरती नाही गेलं इथून, पण पहिला इथं प्लॅन झालाय ट्रेड. हा बघा, स्पिनिंग टॉप झालाय, त्याच्यानंतर मुवमेंट घेतली. इथं एक पॅटर्न बनला, इथं खाली आला, परत इथे एक स्पिनिंग टॉप झाला, इथून मार्केट वरती गेलं. पण हा झाला कॅन्डल पुरता. तुम्ही जर पॅटर्न बघितला, पॅटर्न जर बघितला नाही तर इकडे बघा, इथं बघा, 1 2 3 ओके बघा. हा कोणता पॅटर्न झालाय, तर बॉटम झालाय, डबल बॉटम. पण ह्याला आपण डब्ल्यू पॅटर्न म्हणायचं, सिंपल भाषेत डब्ल्यू, कारण हा डब्ल्यू सारखा झालाय म्हणून. हे बघा इकडे बघा, असं हा डब्ल्यू. आता इथे एंट्री कुठं होणार सांगतो तुम्हाला, थांबा एक मिनिट. एंट्री कुठं होणार बघा, इथं कधी पण डब्ल्यू पॅटर्न जेव्हा तयार होतो, कधी पण होऊ द्या कुठल्या पण चार्टमध्ये, हा डब्ल्यू पॅटर्न हा सगळीकडे तयार होतो, कुठल्या पण आणि कोणत्या पण टाइम फ्रेम मध्ये. तर बघा, पहिल्यांदा तुम्ही तयार होत असताना इथं जेव्हा येता, आपल्याला वाटलं डब्ल्यू पॅटर्न बनतं, तर इथं जेव्हा मार्केट येतं ना, इथं तेव्हा पहिली एंट्री इथं तुमची येते. इथं तुम्ही एंट्री करणार आणि इथं तुमचा स्टॉप लॉस राहील. तुम्ही इथं पण लावू शकता स्टॉप लॉस बघा या कॅन्डलला, कारण ही मोठी झाली. पण आपण इथे स्टॉप लॉस घ्यायचा आणि आपलं टार्गेट इथं अचीव करून घ्यायचं. आता मग तुम्हाला इथं लावून दाखवतो, हे बघा, ठीक आहे. हा झाला स्टॉप लॉस, हा झाला स्टॉप लॉस आणि हा टार्गेट. पहिल्यांदा 1चं करून घ्यायचं, ठीक आहे. एकचं टार्गेट पहिलं आपण ठेवू, नंतर वाढवूया. तुमच्याने करा, कारण मी एकचं टार्गेट ठेवतो आणि तेवढं अचीव झालं की बाहेर निघतो. जास्त वेटेड घेऊन बसत नाही. तर हे झालंय इथलं. आता इथं बघा, वर सुद्धा सेम पॅटर्न, सेम नाही झाला, पण हा एक कॅन्डलचा पॅटर्न तयार झाला. याला आपण बुलिश हरामिक म्हणू शकतो, किंवा कॅन्डल मोठी नाही झालेली, त्यामुळं ह्याला आपण दुसरं म्हणजे बुलिश पेरिसिंग पण म्हणू शकतो, ठीक आहे. आणि हा तयार झाल्यानंतर इथं मार्केट खाली पडलेला असं, ठीक आहे. इथं पण तुमचा ट्रेड प्लॅन झाला असता आणि प्रॉफिट झालं असतं. आता इथं कसा ट्रेड प्लॅन करणार, इथं बघा, ही जी कॅन्डल बनली नाही, इथं इथं तुमचा एंट्री होणार खालच्या साईडला, म्हणजे सेल करणार तुम्ही, आणि इथं तुमचं स्टॉप लॉस राहील. आणि जर इथे स्टॉप लॉस नाही, तर इथं बघा पहिला हाय कुठं आहे, म्हणजे आधीचा हाय बघायचा आणि तिथं स्टॉप लॉस घ्यायचा. इथं आहे का, हा का, इथं आता स्टॉप लॉस घ्यायचा आणि तुमचं इथं टार्गेट लावून घ्यायचं. इथं बघा, इथं एवढं लावलं तरी ठीक आहे. असं बघा, हा तुमचा ट्रेड सक्सेसफुल झाला. इथं बघा, आता जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा इथं बघा, अजून एक कॅन्डल तयार झाली, इथं इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला, थोडंसं वरती गेला, परत खाली आला, आणि इथं एक कॅन्डल पॅटर्न तयार झाला. हा एकच आहे, बुलिश हरामीच तयार झाला इथं पण, आणि बुलिश पेरिसिंग पण म्हणू शकतो, कारण 75% पेक्षा, 75 म्हणजे 50% पेक्षा जास्त वर क्लोज झाली म्हणून. आणि मग इथून मुवमेंट यायला चालू झाली आता सध्या, ठीक आहे. आणि अशी मुवमेंट झाली आहे. दुसऱ्या टार्गेटने अचीव झालं असतं. आता बँक निफ्टीचं बघू, काय आज बँक निफ्टीमध्ये ट्रेड करण्यासारखा प्लॅनच नाही झालेला. तर
ट्रेडच आजचा प्लॅन झाला नाही तर बेस थांबायला निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन झाला. ठीक आहे, ते ट्रेड प्लॅन झाला होता 15 मिनिट कॅन्डल फ्रेम टाइम फ्रेम. ठीक आहे, इथं बघा एक पॅटर्न फिल झाला इथं. हा तुम्हाला पॅटर्न जर समजला तर इथं कुठं ब्रश आहे, लाईन स्केल फॉर्मॅट. एकच मिनिट, पेन्सिल. ठीक आहे, इथं बघा हा एक पॅटर्न इथं तयार झाला. हा पॅटर्न तुम्ही सांगा कोणता झाला. ही कॅन्डल जी आहे ना दुसरी, ती बरोबर ह्याच्यामध्ये आहे. इथं जरी आपल्याला खाली दिसत असली तरी बरोबर त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे आपण त्याला बुलिश हरामी म्हणणार आहे. बुलिश हरामी झाला तयार आणि याच्यानंतर मार्केट अपसाईडला मुवमेंट दिली आहे. किती मुवमेंट दिली आहे, इथं बघा इथपर्यंतच मुवमेंट दिली आहे. हे फास्ट ट्रेड करून पैसे काढून घेतात ना, त्यांनी इथं करून घेतले तर आणि निघून गेले तिथून मार्केटमध्ये. ठीक आहे, पण काही एवढं खास नव्हतं मार्केटाचं, त्यामुळे याच्यात अशा वेळेस ट्रेड करायचं टाळायचं बरं का. ट्रेड नाही करायचं अशा वेळेस. ट्रेड चांगला प्लॅन झाला असता, फक्त ही मुवमेंट सापडायला थोडा वेळ लागतो कधी पण. तर आता आपण काही स्टॉक आहेत 2-4 स्टॉकचा ॲनालिसिस बघणार आणि फंडामेंटल तुम्हाला जरा सांगतो आणि मग थांबूया आपण. तर हा BSEचा चार्ट आहे. आज इथं मुवमेंट बघा किती झाली आहे. इथं मार्केट ओपन झाले बघा या कॅन्डलला. बघा सेम सेम पॅटर्न. हा तर हा म्हणजे बुलिश पिअर्सिंग झाला त्यात. तुम्हाला दाखवतो. पेन्सिल हा बघा बुलिश पिअर्सिंग इथं तयार झाला. आता इथं बघा इथून मार्केटला मुवमेंट आली आहे आणि मार्केट किती वरती जाऊन गेले, म्हणजे वरती गेले बघा. इथं तुमची एंट्री जर आज तुम्ही बाय केलं असतं इथं तर तुम्हाला चांगलं प्रॉफिट याच्यामध्ये झालं असतं. इथं बघा 3,457 रुपयाला तुम्ही बाय केलं असतं तर इथं चांगली मुवमेंट झाली. 10% वरती गेला स्टॉक हा बहुतेक. इथं तुमचं टार्गेट झालं असतं 35-95. चांगलं प्रॉफिट झालं त्यामध्ये. तुम्ही मुवमेंट मिस केली. चांगली मुवमेंट झाली याच्यामध्ये स्टॉकमध्ये इंडेक्सपेक्षा. त्याच्यामध्ये पण मुवमेंट चांगली झाली बघा इथं. कालच्या दिवशी म्हणजे मागच्या दिवशी क्लोजिंग देताना इथं बघा कशी क्लोजिंग दिलेली आहे. एकच मिनिट सांगतो. इथं बघा ही क्लोजिंग आहे कालची लास्टची, जे इनडिसिजन कॅन्डल सगळ्या दिलेल्या इथे. आणि त्यातून इथं अपसाईडला इथं मुवमेंट करत चाललो बघा. हे बघा इथं इथं मुवमेंट केली आणि इथं हॅमर बनवला आणि इथून मार्केट वरती गेले. इथं पण तुमचं टार्गेट अचीव झालं असतं कालच्या मार्केट म्हणजे आजच्या दिवशी. हा स्टॉक आहे बघा, आता मी नाव सांगतो कुठला आहे, पिरामल फार्मा लिमिटेड आहे. ठीक आहे, मी नोट करून घेतला त्यामुळं फुल फॉर्म नाही लक्षात राहत. ठीक आहे, अजून आपल्याकडे स्टॉक आहेत 2-3. कुठला तरी होता बँक क्लिअर. हां ह्याचा कोणतं नाव आहे, हां सिटी युनियन बँक बरोबर आहे. त्याचं पण तुम्हाला सांगतो, सिटी युनियन बँक लिमिटेड बघा.
हा सिटी युनियन बँकेत चार्ट आहे. तर इथं बघा आता ब्रश घेऊ तुम्हाला, ब्रशवरती इथे घ्या. तयार होताना इथं बुलिश ओपन झाले मार्केट. हे बघा इथं इथं बघा ही कॅन्डल. थांबा एक मिनिट, हे ओपन करून बरं जाऊ दे, हे सोडू दे. आणि इथं बघा पहिली कॅन्डल बुलिश झाली, त्याच्यानंतर त्याची इथं दुसरी पण बुलिश झाली, त्याच्यानंतर ही तिसरी बुलिश झाली आणि असं मार्केट वरती गेले. 4% इथं प्रॉफिट दिलेलं आहे. इथं बघा किती लोक ओपन झालं, 213. आणि इथं हायस्ट बघा किती गेला, ही हायस्ट कॅन्डल आहे, तिला गेला आहे 270 पर्यंत गेलाय. इथं पण 4% दिलेलं आहे प्रॉफिट. ठीक आहे, आता आपण ॲनालिसिस बघणार आहे. ही महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यात. तर इथं कुठला स्टॉक घेतला आपण, BSE. आता BSEच घेऊ आपण. ही वेबसाईट आहे स्क्रीनर.com. नाही, स्क्रीनर.in आहे. .com नका टाकू, .in टाका, नाही तर तुम्हाला समजणार नाही. येस, हा BSE स्टॉक एक्सचेंज जे आहे ना, त्याचा त्या शेअरचा हे आहे फंडामेंटल. तर आज आपण ते बघूया. पहिल्यांदा आपण बघायचं आहे, इथं मार्केट कॅप दिसते पाहिजे, मार्केट कॅप बघायचं. त्याच्यानंतर स्टॉक PE बघायचा, ROCE बघायचा, इंडस्ट्री PE बघायचा आहे, डेट टू इक्विटी पण बघायचं आपल्याला, प्लेज पर्सेंटेज पण बघायचं, लास्ट EPS लास्ट इयरचा आहे ते पण बघायचं आहे, कधी इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणते त्याला, ती पण बघावी लागते. करंट प्राइस तर दिसतेच आपल्याला स्टॉक ओपन केल्या. बुक व्हॅल्यू बघायला लागते, ROCE किती आहे, ROCE कधी पण जास्त असला पाहिजे. प्राइस टू बुक व्हॅल्यू, डेप्थ बघा किती आहे, PEG रेशो चांगला आहे, EPS पण आपल्याला बघावं लागतो, प्रॉफिट आफ्टर टॅक्स हे पण बघावं लागते. हाय लो हे नाही बघितलं तर चालतं, इथं कंपल्सरी येतं म्हणून हे राहते, नाहीतर मी काढून टाकलं असतं. डिव्हिडंड पण इथं घ्यायचं, डिव्हिडंड दिसतं किती देतं किती नाही. म्हणजे डिव्हिडंड म्हणजे पे आउट वर्षातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा किती पे आउट करते ना कंपनी, त्याच्या बेसिसवर ते आपल्याला पण डिव्हिडंड देत असते. डिव्हिडंड देणं म्हणजे पगार आपला, सेम पगार टाईपच. आता इथं बघा फेस व्हॅल्यू 2 रुपये दिसते इथे. फेस व्हॅल्यू 3च असते त्या, 1, 2, 3, 5, 10 एवढेच फक्त फेस व्हॅल्यू आहे त्या, बाकीचे फेस व्हॅल्यू नाही ते. रिटर्न ऑन असेट किती आहे ते बघायचं. प्रमोटर होल्डिंग इथे 0% म्हणजे मालक कोण नाही याला, जो इन्व्हेस्टर सगळ्यात जास्त असेल तो मालक असेल सध्या. आणि प्राइस टू सेल्स, प्रमोटर होल्डिंग म्हणजे चेंज इन प्रमोटर किती चेंज होतं प्रमोटर होल्डिंग मध्ये, ते मी घेतलेलं आहे. आणि अनसिक्युर्ड लोन. आता आपण महत्वाचं म्हणजे ह्याचं कंपॅरिझन आपण दुसऱ्या कंपनीसोबत पण करू शकतो. त्यासोबत बघा मल्टी कमोडिटी एक्सचेंज आहे, इंडियन एनर्जी एक्सचेंज आहे, हे तुम्हाला हळूहळू दिसेल आता पुढं पुढं.
समजेल. जसं तुम्हाला फंडामेंटल शिकवत जाईल तसं मी समजून सांगेन. हे तेव्हा क्वार्टरली रिझल्ट मध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला सेल्स एक्सपेन्सेस सगळ्यात महत्वाचं हे आहे, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट टॅक्स, प्रॉफिट ऑफ बिफोर टॅक्स हे पण महत्वाचं. हे दोनच बघायचं फक्त, जास्त नाही बघा. आता इथं बघा 2023 जून, इथं बघा मार्च 2026, हे जून आताच आहे. तर इथं 3 महिन्यानंतर हे क्वार्टरली रिझल्ट लागतं. हे 3 महिन्यात कंपनीला किती प्रॉफिट झाला किती नाही हे इथं दाखवलेलं असतं, म्हणजे मेन्शन केलेलं असतं. कंपनी तोट्यात आहे का प्रॉफिटमध्ये इथे दिसतं बघा. ठीक आहे, इथं कंपनी वाढत चालली म्हणजे प्रॉफिटमध्ये, हे तसं बघून लक्षात ठेवायचं कधी. इथं जर कंटिन्यू थोडं थोडं वाढत असेल तर कंपनी प्रॉफिटमध्ये असं समजायचं. तर कसं होतं मध्ये मध्ये इथं अचानक वाढतं अचानक कमी होतं, हे थोडे डाऊनफॉल चालतात. पण एवढे पण नाही की मायनस मध्ये झाले, एवढं डाऊनफॉल ठेवायचं नाहीत कधी, लगेच कंपनी विकून टाकायची. प्रॉफिट अँड लॉस सेम, ही क्वार्टरली रिझल्ट झाला म्हणजे 3 महिन्यात एकदा, हे वर्षातले रिझल्ट असतील बघा. इथं पण तेच बघायचं आपल्याला. इथं बघा वाढत चालली 177, 177, 265, 702 आहे का, 199. इथं अचानक वाढला आणि इथं कमी झाला आहे का, इथं कमी झाला, इथं कमी झाला, म्हणजे प्रॉफिट तर होते पण थोडं कमी प्रमाणात होते. इथं आज परत वाढला, नंतर इथं वाढायला सुरुवात झाली, 2 झाले, आणि आता अजून प्रॉफिट चालू आहे एवढं अंदाज आहे. इथं बघा CAGR, इथं दिलेलं असते CAGR, कंपाऊंड सेल्स ग्रोथ दिलेली असते, कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ दिलेली असते, CAGR स्टॉकचे, आणि रिटर्न ऑन इक्विटी, त्यालाच आपण ROE म्हणतो. इथं ROE आपल्याला दाखवलं का नाही तेव्हा, ROE कुठे बघा, ROE, तर इथं त्याचं हे दिलेलं आहे, रिटर्न ऑन इक्विटी आहे का. 10 वर्षात किती टक्के, 5 वर्षात किती टक्के, 3 वर्षात किती टक्के, आणि शेवटच्या वर्षात किती टक्के ROE, म्हणजे प्रॉफिट ग्रोथ किती चालू आहे तिथे. आणि आता नंतर बघायची बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट मध्ये काय बघणार, इथं बघा रिझर्व बघायचं आणि बॉरोइंग बघायचं. बॉरोइंग म्हणजे कर्ज, कर्ज किती आहे कंपनीवर. रिझर्व म्हणजे कंपनी कंपनी म्हणजे बिझनेससाठी पैसे किती मागं ठेवत्या, म्हणजे इमर्जन्सी काळात लागेल म्हणून किती मागं ठेवते, त्याला रिझर्व म्हणतात. इथं हे झालं का नाही, कॅश फ्लोचं कायच म्हणजे आपल्याला गरजेचं नाही इन्व्हेस्टरसाठी, पण जे कंपनीचा फायनान्शियल डाटा वाचायचा असेल ना, तर ह्याच्यामध्ये हे पण ऍड करायचं आणि वाचायचं आपण. तर आता काही गरजेचं नाही ते, पुढचं बघू. रेशिओ पण गरजेचं नाही, सोडून देऊ. इनसाइड आहे, इनसाइड आहे, इनसाइड, हां, हे काय आपल्याला गरजेचं नाही इनसाइडचं. इनसाइड न्यूज असते त्या, इथे तुम्ही प्रीमियम घेऊन बघू शकता. अनलॉक केलं, अनलॉक झालं कसं, जाऊ दे, झालं तर झालं, एवढं काय, चांगलं आहे बघा. डेली टर्नओव्हर इथे दिसतंय बघा, ऑर्डर कोणी कोणी दिले, न्यूज असते ते इनसाइडच्या. जाऊ दे, त्याचं काय लक्षात घेऊ नका. इथं बघा शेअर होल्डिंग पॅटर्न, हा पण खूप महत्वाचा पॅटर्न. याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, FII बघायचं आहे, DII बघायचं आहे. ही गव्हर्नमेंट कुठं पण नसते, हे जे गव्हर्नमेंट आहे ना कुठं पण नसतं, थोड्या स्टॉकमध्ये असतं गव्हर्नमेंट, ते पण बघायचं. आता हे पब्लिक हे महत्वाचं आहे, आणि ऑदर्स हे पण थोडं थोडं महत्वाचं आहे. आता इथं बघा सध्या आपला चालू आहे, म्हणजे जूनचं झालं, आता ऑगस्ट चालू हे ऑगस्ट चालू आहे ना, तर जूनमध्ये लास्टचा डेट आहे. तर FII बघा, पहिल्यांदा 7% होतं, परत 18%, 16%, म्हणजे इथं कमी झालं, इथं वाढलेलं, इथं कमी झालं, परत इथं कमी केलं, इथं परत वाढले, आता परत वाढले, 21% केली त्यांनी. FII ने इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. तर DII बघू इथे किती, 12%, 11%, इथं कमी केली, इथं वाढवलं, इथं वाढवलं, इथं वाढवलं, आणि आता कमी केले, 1% तर कमी झाले आता. तर गव्हर्नमेंट बघा, गव्हर्नमेंट पहिल्यांदा 0% होती, आहे का 2023 मध्ये कंपनी काहीच नाही गव्हर्नमेंट, आणि शेवट इथं बघा सप्टेंबर 2025 मध्ये आली गव्हर्नमेंट,
गव्हर्नमेंट ह्याच्यात होल्डिंग करून ठेवले 0.09%. आणि पब्लिक बघा इथं किती आहे. इथं पहिल्यांदा 58% होतं, 7% धरून चाललं. त्याच्यानंतर कमी कमी होत चालले, इथं हळूहळू कमी कमीच होत चालले. 58% इथं परत वाढलं, इथं 63% झालं होतं, लईच वाढलं होतं. अजून 54%. ही पब्लिक रिलेटेडच कंपनी, त्यामुळं चांगली पण म्हणावं लागेल. आणि पब्लिक म्हणजे इन्व्हेस्ट आता आता ह्याच्यात करू शकत नाही इन्व्हेस्ट एवढं, कारण काय की पब्लिकच्या हातात जास्त आहे. इथं जेव्हा 30% पब्लिक असताना आणि मग इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपल्याला जरा चांगला भाव मिळू शकतो. त्याच्यामुळं हे काय स्टॉक आपण घेऊ शकत नाही. आता इथं बघा प्राइस दिली, इथे पी रेशो दिला असतो, इथं पीईजी पण असतं, सगळं असतं इथं रेशो, बीटा, प्राइस टू बुक व्हॅल्यू आहे का. याच फंडामेंटल तुम्हाला करावं लागेल. आता ह्याचा फंडामेंटलचा डिटेल व्हिडिओ पुढचा व्हिडिओ फंडामेंटलचा डिटेल करतो मी. तर चॅनल म्हणजे व्हिडिओ आवडला असला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटू पुन्हा. जय महाराष्ट्र.